नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी जॉब सैनिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता प्रश्नसंच 4 पाहणार आहोत। त्या अगोदरचे तुम्ही 3, 2, 1 ही प्रश्नपत्रिका पाहिली नसाल तर याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ती सुद्धा पाहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या। चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे हे जे आपले वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते। त्यांनी सत्याग्रहाची सुरुवात 17 ऑक्टोबर 1940 पासून केली आणि ते भारतातले पहिले सत्याग्रही होते। तसेच दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू हे होते। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी जे आहे मी मराठी भाषेचा शिवाजी असे म्हटले आहे। तसेच मी मराठी भाषेचा पाणिनी दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी म्हटले आहे आणि मी मराठी भाषेचा जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी असे म्हटले आहे। तर मी मराठी भाषेचा शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी असे म्हटले आहे। आपल्या प्रश्न क्रमांक 2 याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे होईल। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, मोहनने ग्रंथ वाचले याचं वचन ओळखा। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 एक अनेक वचन असे होते। तर वाचले म्हणजेच अनेक वचन, वाचला म्हणजे एक वचन। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, जहाल हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जलाल हे जे आहे जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। तसेच उगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सौम्य हे आहे। तसेच तिखट या शब्दाचा समानार्थी शब्द खार असे आहे। तसेच जहाल या शब्दाचा समानार्थी शब्द जहाल असे आहे। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात राज्यातील जिल्हा परिषदेचे एकूण किती संख्या आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 36 एवढी आहे। तर मित्रांनो, नोट डाऊन करत चला। काही अडचण असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1999 साली जे आहे भारत सरकारने आदिवासी कल्याण मंत्रालय या वर्षी स्थापन केले होते। प्रश्न 6व्याचं ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅडॅश यांनी स्थापना केली। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी जे आहे आर्य महिला समाजासाठी स्त्री सुधारणाकरिता आर्य समाज हा स्थापन केला। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, जागतिक वसुंधरा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 22 एप्रिल हा जे दिवस आहे जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो। तसेच 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस, तसेच 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस, तसेच 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो। तर प्रश्न क्रमांक 8 याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होईल। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, आदिलशहाने सरलक्षर हा किताब कोणाला दिला? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 शहाजी राजांना जे आहे सरकिताब हा दिला। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 36 जिल्हे जे आहेत महाराष्ट्रात आहेत। तर मित्रांनो, चला तर प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 11,
मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ 1 वॅटसन यांनी जे आहे मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केली होती. तर मॅंग्युल यांनी मनाचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे मानवशास्त्र असा व्याख्या केली होती. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच वॅटसन होईल. चला तर प्रश्न क्रमांक 12कडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरसेन यांनी जे आहे सेतुबंध हा किताब लिहिला. तसेच सेतुबंध हा प्रवरसन किताब लिहिला. भीष्माचार्य हा पांचत्रिक हा किताब लिहिला. तर मुकुंदराजे विवेक सिंधू हा किताब लिहिला. चला तर प्रश्न क्रमांक 13कडे वळूया. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर ओळखा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 धनमाल हे याचं योग्य उत्तर होईल. चला तर प्रश्न क्रमांक 14कडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता शब्द रावा या शब्दाशी समानार्थी नाही? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पल्लव हे जे शब्द आहे रावा शब्दाशी समानार्थी नाही. तर रावा शब्दाशी समानार्थी असलेले शब्द शुक्र, राघू, पोपट हे जे आहे रावा शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर वेगळा शब्द म्हणजे पल्लव ए आहे. चला तर प्रश्न क्रमांक 15कडे वळूया. मित्रांनो हे शेवटचा प्रश्न आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भालाफेक या खेळाशी जे आहे नीरज चोपडा ऑलिम्पिक सुवर्णपदकामध्ये संबंधित होते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.